आज आहे मामांचं लग्न आणि सर्वजण पोहोचलेले आहेत, माझ्या सासरचे माझ्या माहेरचे सर्वजण तिकडे आहेत. मग नंतर तुम्ही जवळ आल्यानंतर दिसले मला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. चला तरी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे इशूचा उपवास असतो. आता इशू इथे असल्यामुळे मग आम्ही सोमवारच्या दिवशी काहीतरी म्हणजे साबुदाण्याची खिचडीच बनते. पण साबुदाण्याची खिचडी बनवून ठेवलेली ती इशूसाठी, पण माहीने खाऊन घेतली आणि थोडीशीच तिच्यासाठी राहून गेली. तर म्हटलं एवढंच, म्हणजे तिने पण माहीसोबत खाल्ली होती पण तिची भूक होणार नाही म्हणून म्हटलं चला तिच्यासाठी चिप्स आणि हे जे पापड आहेत बटाट्याचे ते पापड त्याच्यासाठी तळून देते. आणि आज कोफ्ते बनवले होते आम्हाला जेवण्यासाठी. आणि हे कोफ्ते आहेत गोबीचे, पत्तागोबीचे कोफ्ते आहे, पोळी आहेत आणि भात आहे. तर असं हे आमच्या जेवणासाठी होतं. बाकी तर म्हणजे उपवासाचा हा एक पदार्थ असा आहे, म्हणजे जसं की साबुदाण्याची खिचडी हे सर्वांना आवडतो. पण आता थोडंसंच वाचलेलं असल्यामुळे मग पापड तळावे लागले मला. मी पापड तळले तिच्यासाठी आणि चिप्स पण तळले. तर हे सर्व मग सर्वांनी खाल्लं आणि बस मग आम्ही जेवण वगैरे केलं. तर ही होती रात्र याची. थोडंसं शूट करू शकले मी. नंतर मग आता नेक्स्ट डे तुम्हाला जे पण आहे ते बघायला मिळेल. नेक्स्ट डे आहे लग्न मामांचं, तर त्या लग्नाला मला जायचं आहे, तर ते तुम्ही नंतर बघून घ्या. The next morning. मला व्हायचं आहे रेडी, तर मी विचार केला चला मी स्किन केअर करतच आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. कारण सीझन चेंज झालेला आहे आणि या सीझन चेंज झाल्यामुळे आपल्याला प्रोडक्ट पण चेंज करायचे असतात. तसंच मी वापरत आहे आता हे मामाअर्थचं हनी मलाई फेस वॉश आणि हनी मलाई ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हे वापरल्यामुळे मला खूप जास्त माझ्या स्किनमध्ये फरक जाणवत आहे आणि तुम्हाला पण दिसत आहे की स्किनचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे आणि स्किनचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. तर हे याच प्रोडक्टमुळे ऍक्च्युली खूप जास्त वेदर चेंज झालेला आहे इतक्यात आणि या वेदरमुळे तशीही स्किन ड्राय पडते. म्हणजे कोणाची स्किन ड्राय पडते, कोणाची स्किन ऑइली होते. प्रत्येकाच्या स्किनवर वेगवेगळा इफेक्ट होतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा फेस वॉश हे हातावर घेऊन घ्यायचं आहे आणि फेस वॉशचा कलर बघा हलकासा लाईट येलो कलर आहे. तर लाईट येलो कलर अशामुळे आहे की यामध्ये हनी पण आहे आणि यामध्ये मलाई सुद्धा आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा फेस वॉश करून घ्यायचं आहे. फेस वॉश पूर्ण फेसला लावून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घेऊन तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचं आहे. हे फेस वॉश वापरल्याने काय होते की तुमच्या स्किनवरची पूर्ण डर्ट निघून जाते, पूर्ण ऑइल निघून जाते आणि ड्राय न करता तुमचा फेस पूर्ण क्लीन होऊन जातो. तर बस या प्रकारे तुमचा फेस क्लीन करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि नंतर यूज करायचं आहे तुम्हाला मॉइश्चरायझर. बघा इन्स्टंट फरक तुम्हाला दिसत असेल. माझी स्किन फेस वॉश करण्याआधी कशी दिसत होती, किती ऑइल दिसत होती आणि आता कशी दिसत आहे. इन्स्टंट ग्लो आलेला आहे फेसवर. नंतर मी यूज करत आहे हे मामाअर्थचं हनी मलाई ऑइल फ्री मॉइश्चरायझर. कारण या सीझन मध्ये स्किन माझी ऑइली होते. हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर तुमच्या स्किनवर ड्राय न करता तुमच्या स्किनला नॅरिशमेंट प्रोव्हाइड करतं. तर त्यामुळे तुमच्या स्किनचा टेक्स्चर खूप जास्त चेंज होतो आणि छान बनतो. तर आता बघू शकता तुम्ही किती छानपैकी मस्त ऍब्झॉर्ब झालेलं आहे हे मॉइश्चरायझर. आणि हे दोन्ही प्रोडक्ट मला खूप चांगले सूट झालेले आहेत, खूप जास्त आवडलेले आहेत मला हे दोन्ही प्रोडक्ट. जसे हे दोन्ही प्रोडक्ट मला सूट झालेले आहेत ना, तसेच तुम्हाला सुद्धा सूट होतील कारण हे ऑल स्किन टाइपला सूट होणारे आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे मामाअर्थचे जे प्रोडक्ट्स असतात ते नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले असतात. यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात. त्यामुळे ऑल स्किन टाइपला हे सूट होणारे असतात. आणि हो, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड सुद्धा आहेत हे प्रोडक्ट्स. त्यामुळे टेन्शन घेण्याची तर गरजच नाही. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे मामाअर्थ हे ब्रँड इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक हे युज करतात ना त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात. 240 MT प्लास्टिक हे एव्हरी मंथ रिसायकल करतात. तुम्हाला माहिती असेल 1 MT म्हणजे 1000 किलोग्राम. तुम्ही विचार करू शकता आता किती जास्त प्लास्टिक हे एव्हरी मंथ रिसायकल करतात. आणि हे जे प्रोडक्ट विकत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि हो, तुम्हाला जर मामाअर्थच्या वेबसाईटवरून हे दोन्ही प्रोडक्ट विकत घ्यायचे असतील ना तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणार आहे. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ते इझिली अवेलेबल आहेत मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहेत हे प्रोडक्ट. आणि हो, तुमच्या नियर बाय स्टोर्सवर सुद्धा हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही कुठून पण हे प्रोडक्ट परचेस करू शकता. आणि मामाअर्थच्या इनिशिएटिव्हचा पार्ट सुद्धा तुम्ही बनवू शकता. कारण त्यांचा जो इनिशिएटिव्ह आहे ना
तो 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांट करण्याचा आहे. तर त्या इनिशिएटिव्हचा पार्ट तुम्ही बनू शकता. जेव्हा पण तुम्ही मामाअर्थच्या वेबसाईटवरून कोणतं प्रोडक्ट परचेस कराल ना, ते तुम्हाला वेबसाईट सोबत लिंक करतील आणि त्यात तुमच्या नावाने एक ट्री प्लांट करतील आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आणि फोटो तुम्हाला सेंड करतील. किती छान गोष्ट आहे ना. तुम्ही इकडे तिकडे ट्री प्लांट नाही करू शकता, तुमच्या नावाने एक ऑटोमॅटिक ट्री सुद्धा प्लांट होत आहे, तुमच्याकडे प्रोडक्ट सुद्धा येत आहे आणि तुमच्या नावाने एक ट्री सुद्धा प्लांट होत आहे. तर डेफिनेटली तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघू शकता. मामाअर्थचे तसे कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला सूट होतील, खूप जास्त चांगले आहेत आणि केमिकल फ्री सुद्धा आहेत. हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचे असतील ना, तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर आम्ही रेडी वगैरे होऊन कशासाठी जात आहोत ते पण सांगते. आज आहे मामांचं लग्न आणि सर्वजण पोहोचलेले आहेत. माझ्या सासरचे, माझ्या माहेरचे सर्वजण तिकडे आहेत आणि आम्हीच लेट जात आहोत. ऍक्च्युली थोडं लेट झालं. हे ड्युटीला गेलेले आहे, त्यांची ड्युटी असल्यामुळे हे नाही येऊ शकले. तर आम्ही निघालेलो आहोत, मुलांना घेऊन निघालेली आहे मी. घरी काहीच बोलणं नाही झालं कारण लेट झालेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत आता गाडीतच बोलतोय. आणि हो, 2 महिन्यापासून म्हणजे माझ्या मामांच्या मुलीच्या लग्नापासून हा 3रा ते 4था चक्कर आहे माझा लोणी टाकळीला. आणि कोण कोण लोणी टाकळीवरून बघत आहात ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. तिथे पोहोचल्यानंतर जे पण होणार तुमच्यासोबत शेअर करणार. आता बस निघालेली आहे, सर्वांचे कॉल येणं सुरू आहेत. तर भेटू आपण तिथे गेल्यानंतर. पेट्रोल पंप दिसलं, मग नंतर तुम्ही जवळ आल्यानंतर दिसले मला. अरे लॉक केली, अभी कर दी. चला मॅडम. हाँ बाय बाय. चला पोहोचलो फायनली. आणि तिथे गेल्यानंतर म्युझिक वगैरे म्हणजे गाणे वगैरे सुरू होतं, तर त्यामुळे कोणाचंच कोणाला ऐकायला येत नव्हतं. म्हणून म्हटलं चला व्हॉइस ओव्हरच करते तुमच्यासोबत. आणि सर्व वाटच बघत होते. मी सर्वात लेट गेलेली होती, म्हणजे लग्न लागणारच होतं आता, कारण ह्या मुलांचं झालेलं नव्हतं आणि आणखी काहीतरी काम आलं होतं मला, त्यामुळे ते लेट झालं मला. आणि गेल्यानंतर एकदम अचानकच आई आणि मी म्हणजे हे झालं होतं, मॅचिंग झालं होतं. म्हणजे तिचं कलर कॉम्बिनेशन साडीचा आणि माझा सेम झाला होता. आम्ही ठरवलं नव्हतं असं, पण अचानकच झालं. तर मग म्हटलं चला आता इथे नवरदेवाचे पाय वगैरे धुणं सुरू होते. आणि शिवा नवरदेवाचे पाय धुवत होता. म्हणजे आम्हाला ते आश्चर्य वाटत होतं. मेन म्हणजे शिवा तुम्हाला माहिती असेल, माझ्या जाऊबाईंचा मुलगा, सख्ख्या जाऊबाईंचा. तो नवरदेवाचे पाय का धुवत आहे हे पण रिझन सांगते. नवरी ही माझ्या नंदेची मुलगी आहे, म्हणजे आता शिवाच्या आत्याची मुलगी. तर त्यामुळे शिवा भावाच्या नात्यांनी त्या नवरदेवाचे पाय धुवत होता. आणि इकडे मुलगा म्हणजे नवरदेव हे माझे मामा आहेत, असं आमचं नातं आहे. म्हणजे नवरीसुद्धा माझ्या नात्यात येते आणि नवरदेवसुद्धा माझ्या नात्यात येतो. म्हणून मग नवरीकडचे आणि नवरदेवाकडचे एकच माझे सर्व रिलेटिव्ह होते. आणि माझ्या सासरकडचे पण होते सर्व आणि माझ्या माहेरकडचे पण सर्व होते. त्यामुळे मला या लग्नात असं वाटतच नव्हतं की नवरीकडचे वेगळे आणि नवरदेवाच्याकडचे वेगळे, म्हणून सर्व नातेवाईक माझेच होते. आणि इथे आपले भरपूर काही सबस्क्रायबर्ससुद्धा मिळाले, ज्यांना मी कधीच भेटलेले नव्हते. नातेवाईकच आहेत पण कधी भेटलेले नव्हते. त्यांनी असेच व्लॉग येतात ना तुम्हाला, जसे व्लॉग समोर येतात माझे फीडवर, तसेच त्यांनासुद्धा व्लॉग फीडवर येतात. आणि त्यानंतर ते बघायला लागले व्लॉग. आणि त्यानंतर त्यांना कळलं की हे सर्व आपल्या नात्यात आहेत. आणि कोणाकोणासोबत असं होतं मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. जेव्हा मी लहान होते त्यावेळेला मला लग्न अटेंड करणं बिलकुल आवडायचं नाही, पण आता असं वाटते म्हणजे लग्न अटेंड करायला यासाठी आवडते की सर्वांच्या भेटी होतात खूप खूप वर्षानंतर किंवा काही काही लोकांच्या महिन्यानंतर, असं म्हणून सर्व नातेवाईक भेटतात. इकडनं माझ्या जाऊबाईसुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांची ताईसुद्धा आलेली होती. म्हणजे हे सर्वचे सर्व जे आहेत हे नात्यातच येते, एकत्र 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 एकत्र. म्हणजे मला यासाठी हे लग्न जास्त आवडलं की माझं एकही असं नातेवाईक नव्हतं की जे इथे नव्हतं, म्हणजे सासरकडचे पण आणि माहेरकडचे पण. तर असे म्हणून मला चांगलं वाटत होतं आणि खूप एन्जॉय केला लग्नामध्ये.
म्हणजे प्रत्येक गोष्ट शेअर नाही करणं झालं, पण मस्त एन्जॉय केला आणि वेळेवर गेली त्याच्याने थोडं हे झालं होतं, पण एन्जॉय मस्त झाला. लग्नामध्ये एन्जॉय केला, पण लवकरच निघून आली. ऊन असल्यामुळे मुलांना लवकर घेऊन आली घरी. आता तुम्हाला तर माहितीच आहे, माहीला अजूनपर्यंत सुट्या लागलेल्या नाही आहेत, म्हणून मग मी हळद अटेंड नाही करू शकली, मेहंदी अटेंड नाही करू शकली. हे जे प्रोग्राम आहेत माझ्या माहीमुळे मिस झाले. नाहीतर कसं नेहमी येणं आणि जाणं परवडत नव्हतं, म्हणून मग म्हटलं आणि उन्हात बिलकुलच मला ऊन सहन होत नाही. त्यात म्हणजे एकदा अद्विकची तब्येत खराब झाली उन्हामुळे, तर म्हटलं कशाला. आणि लग्न घरी काय होतं की आता आपण आपल्या याच्यामध्ये राहतो, कारण आता खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर आपण एकमेकांसोबत भेटतो, तर आपण गप्पा गोष्टींमध्ये लागतो आणि मुलांना फ्रीडम मिळून जातं तिथे आणि मुलं उन्हात खेळतात. तर त्यामुळे अद्विकच्याकडे मला लक्ष द्यायचं होतं, म्हणून हळद किंवा मग हे झालं, हे अटेंड करणं नाही झालं. आणि माहीची एक स्कूलचं रिझन होतं, तर त्यामुळे वेळेवर जाणं झालं लग्नाला. तर ह्या सर्व गोष्टी झाल्या यावेळेला, म्हणून बाकीचे तुम्हाला जे व्लॉग आहेत ते बघायला मिळाले नाहीत. असो, ह्या 2-3 दिवसात माहीला सुट्या लागणार आहेत आणि नंतर मग मी फ्री होऊन जाणं कुठे जायला. आता कुठे जायची इच्छा तर होत नाही तसं, माहेरी वगैरे जाईल मी. हे होते आपले सबस्क्रायबर्स, म्हणजे इंडियन मॉम कांचन फॅमिलीचे किंवा मग मराठी ब्लॉगर कांचन फॅमिलीचे म्हणू शकता. दोन्हीही कडे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, दोन्हीकडचे ब्लॉग बघतात ते आणि मग सर्वांची ओळख करून देत होते. सर्वजण ब्लॉग बघत होते, त्यामुळे छान वाटलं. एकूण एक गोष्ट सांगत होते आपल्या ब्लॉगच्या त्याच्या सर्व गोष्टी. आणि ह्या माझ्या जाऊबाईचं आहे, चुलत जाऊबाई वगैरे, आणि त्या तिकडनं नंदेकडची फॅमिली होती सर्व. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे चांगलं वाटलं सर्वांना भेटून मला. आणि प्रत्येकजण ब्लॉग बघत होतं, तर प्रत्येकजण एक जण येत होतं सोबत बोलायला आणि छान बोलणं भेटणं झालं त्यावेळेला. छान वाटलं सर्व गोष्टी ऐकून वगैरे त्यांच्या, आणि त्यांना आपले ब्लॉग खूप आवडतात हे पण सांगत होत्या. आणि इथे नवरीकडचे म्हणजे माझ्या सासरची फॅमिली आणि नवरदेवाकडचे म्हणजे माझ्या माहेरची फॅमिली, असे सर्व सासर माहेरचे एकत्र झाले होते. मला हे नव्हतं कळत की कोणाकडे लक्ष देऊ आणि कोणासोबत बोलू आणि कोणासोबत नाही. म्हणजे सासरच्यांसोबत बोलू, इकडनं सासरचे येत होते बोलायला, इकडनं माहेरचे. आणि लग्नात मजा येते तशी, सर्वांसोबत भेटतो ना तर खूप मजा येते. आधी नव्हती येत, पण आता मला खूप मजा यायला लागली लग्नात. आणि इथे आमची फॅमिली, आम्ही फोटो सेशन केलं सर्वांसोबत. पहिल्यांदा तिकडे फॅमिलीसोबत केलं हे माझ्या, आणि नंतर मग बहीण भावांसोबत केलं. नंतर जेवायला गेलो, जेवण वगैरे करून आल्यानंतर मस्त सर्वजण आरामात एकमेकांसोबत गोष्टी करत इथे बसलेलो होतो. त्यानंतर आम्ही डान्स केले. सर्वांचे डान्स वगैरे चालले लग्न वगैरे झाल्यानंतर. आणि मग सर्वांच्या भेटी घेऊन आम्ही निघून आलो. मुलांना काहीतरी थंड प्यायची इच्छा झाली होती, म्हणून यांना लस्सी पाजत आहे इथे. आईस्क्रीम लस्सी घेतली आम्ही सर्वांनी. आणि नंतर मग घरी गेलो, तर घरी खूप थकलेलो होतो, त्याच्याने बोलणं नाही झालं, म्हणून इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला.